नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या पवित्र पोर्टलवरील रजिस्ट्रेशन म्हणजे स्वप्रमाणपत्राच्या जे काही वर्कफ्लो आहे ते कशा पद्धतीने करायचा थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घेणे फार महत्त्वाचे आहे। त्यासोबतच क्रिएट पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर लॉग इन करून पर्सनल डिटेल भरावायचे आहेत। पर्सनल डिटेल भरल्याच्या नंतर ॲड्रेस डिटेलचा ऑप्शन येईल, ते भरल्याच्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स म्हणजे तुमची कॅटेगरी आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घेणे महत्त्वाचे आहे। ते झाल्याच्या नंतर लगेच अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेलचा विंडो उघडा होईल। ते भरून घेतल्याच्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स भरावायचे आहेत। त्याच्यानंतर अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन इफ ॲप्लिकेबल म्हणजे ते भरून झाल्याच्या नंतर स्टेट TET म्हणजेच महा TET जर पात्र असाल तर त्याच्या डिटेल भरावायच्या आहेत। त्याच्यानंतर दुसरा विंडो हा सेंट्रल TET म्हणजे CTETचा उघडेल। ते CTET पास असाल तर CTETचा डिटेल्स भरून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म हा पण भरून घ्यायचा आहे। आणि शेवटची स्टेप म्हणजे डाउनलोड सेल्फ सर्टिफिकेशन कॉपी ही करून घेऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे। ही माहिती थोडक्यात स्वप्रमाणपत्र कसं अपलोड करायचं आहे याची होती। आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।